हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज ब्लॉग। तर आज आहे सोमवार, श्रावणी सोमवार, आणि आज रक्षाबंधन पण आहे। आणि एक अनाउन्समेंट जी खूप दिवसांपासून तयारी सुरू होती, शेतातून माती आणण्यापासून तर सोहळं पैठणी घेण्यापर्यंत, तर ती सगळी तयारी होती नवचंडीसाठी। उद्या आणि परवा म्हणजे 20-21ला आमच्याकडे नवचंडीची पूजा आहे। तर पूजा कशा प्रकारे होते त्याचे ब्लॉग तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच, बट आता पाहुणे आज येणार आहेत आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन पण आहे, तर ते कशा पद्धतीने होत आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते। आता 6-6:30 वाजले आहेत, मी आवरलंय आणि आता खाली जाते, आधी महादेवाची पूजा करते आणि मग त्यानंतर आपल्याला आमच्याकडे आरत्या असतात पौर्णिमेच्या। तुमच्याकडे असतात का? असतील तर नक्की कमेंट करा। तर पौर्णिमेच्या आरत्या आहेत, तर त्याचा स्वयंपाक करायचा आहे, बट उपवास वगैरे आम्ही संध्याकाळी सोडणार आहे। काल मस्त छान छान ताईने मेहंदी काढून दिलेली आहे आणि इकडे ह्या हँडला पर्यातून मेहंदी काढून दिलेली आहे। सो कसं कसं काय काय होत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। काय काय तयारी झालेली आहे, पूजेचं सामान घरात आणून पडलेलं आहे, त्याच्यासाठी फार पाट चौरंग वगैरे सगळं लागणार आहे, तर ते सगळं आज अरेंज करायचं आहे। त्यानंतर जिथे पूजा मांडली जाणार आहे तिथे पूर्ण बॅक साईडला फुलांनी कव्हर करायचं आहे, सो त्याच्याही माळा वगैरे करायच्या आहे। तर आज फार काम आहे आणि मस्त व्लॉग होणार आहे, खूप मज्जा येणार आहे, तर स्टे ट्यून विथ मी। तर इकडे जी काही आमची डोअर्स होते त्यांना छान पैकी मस्त पॉलिशिंग झालेली आहे। आधी असं जुनं जुनं वाटत होतं, आता पॉलिश झाल्यानंतर ते अगदी चमकू लागले आहेत, एकदम छान दिसत आहेत। थोडंसं एडिटिंगचं काम बाकी आहे, त्यामध्ये डिटेल्स ऍड करायचे आहेत आणि इकडे दुसऱ्या डोअरला पॉलिश सुरू आहे। हॅपी बर्थडे कर सगळे। तर आज आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, त्यामुळे देवारा पूर्ण आवरून स्वच्छ केलेला आहे आणि सुंदर दिसतोय। आणि इकडे नैवेद्याची तयारी सुरू आहे, स्वयंपाक सुरू आहे। सगळा स्वयंपाक वगैरे पूर्णचा झाला की नैवेद्य दाखवू। इकडे कलरिंगचं काम सुरू आहे, ऑलमोस्ट होतच आलेलं आहे। हॅलो गाईज, तर इकडे कलरिंगचं काम सुरू आहे, ऑलमोस्ट होतच आलेलं आहे। आज दिवसभरात संपूर्ण कलर होऊन जाईल आणि मग पूजेची तयारी संध्याकाळपासून सुरू होऊन जाईल। उद्या सकाळीच आपली पूजा आहे आणि आज माझ्या दीदीचा बर्थडे पण आहे, सो त्याचं पण सेलिब्रेशन असेल। केक वगैरे कटिंग नाही करणार कारण आज आहे श्रावण सोमवार, तर सगळ्यांची घरामध्ये उपवास आहे, तर बर्थडे सेलिब्रेशन आपण उद्याला करू आणि बिलेटेड। सो मग कंटिन्यू करा आजचा ब्लॉग, बघा पुढे काय काय होत आहे ते। सेंटर डोअरला केलेले कलरिंग खूप छान दिसते, जिथे जिथे कलरिंग होते ना तो परिसर अगदी एकदम छान दिसायला लागतोय, काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं दिसतंय। सो आता मी आरत्या लावायच्या आहेत, तर त्याआधी म्हटलं पूजेचं सामान वेगळं करून ठेवून देऊ, तर एका पिशवीमध्ये सगळं पूजेचं सामान ठेवून देते आणि ब्राह्मणांनी जे जे काय वस्तू सांगितल्या ते ठेवून देते, म्हणजे आयत्या वेळेत धावपळ नको, कारण उद्या सकाळीच ते येणार आहेत म्हटल्यावर मग आपल्याला त्यांच्या आधी रेडी व्हायला हवं, तर त्यासाठी तयारी करून ठेवलेली बरी। वेळेत तयारी झालेली असली की कामं पटापट होतात आणि मग आरत्या लावतो। आरतीचं काम सुरू झालेलं आहे आणि आता आम्ही नैवेद्य वगैरे काढला आणि आरत्या पण लावल्या। बड्डे गर्लच्या हाताने आज आरती होते आणि त्यानंतर इकडे सगळे आमची बाळ देवाऱ्यामध्ये उचापत्या करण्यासाठी कायमच रेडी असतात। इकडे नैवेद्य वगैरे काढून ठेवलेला आहे आणि आता आरती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि, भवम भवानी सहितं नमामि।
आता संध्याकाळ झाले आणि आम्ही आता चाललेलो आहोत रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करायला लहान सासूबाईंकडे. आता तिकडच्या घरी जाऊन इकडे फार कामामुळे ना धूळ झालेली आहे, तर इकडे साफसफाईचं काम सुरू आहे. कारण सकाळीच पूजा मांडायची आहे, सो इकडे साफसफाई वगैरे तोपर्यंत होत राहील. आम्ही तोपर्यंत इकडे रक्षाबंधन करून येऊ. आणि इकडे कलरिंग वगैरेचं कितीपर्यंत काम झालंय मी ते तुमच्यासोबत आता शेअर करते. फायनल झालेला आहे. इकडे गेटला पण कलर झालेला आहे. सकाळी मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यामध्ये हाफ कलरिंग झालेलं होतं. इकडे पूर्ण कलरिंग वगैरे सगळं फिनिश झालेलं आहे. या साईडला तुम्हाला दिसतंय की ऑलमोस्ट कलर पूर्णच झालेला आहे. आणि कसं दिसतंय नक्की कमेंट करा. कुठे चालला बाबा तू? कुठे चालला भाऊ? लक्ष बोल. पकडून घ्यायची पुढे आता तर इकडे आता आम्ही सगळेजण राखी बांधण्यासाठी आलेलो आहोत. तर इकडे पप्पा बसलेले आहेत, तुम्हाला जे दिसत आहेत ते माझे पप्पा आहेत. तर आत्या ते सगळेजण त्यांना राखी बांधतायत. आणि त्यानंतर मग मोनताईने गौरवला राखी बांधली. आम्ही सगळेजण खूप खुश होतो, सगळेजण एकत्र आलो होतो कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि रक्षाबंधनाचा दोघी योगायोग जुळून आला, त्यामुळे अगदी छान वाटत होतं. आणि रक्षाबंधन हे प्रत्येक भावा बहिणीसाठी, रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोघं सण प्रत्येक बहीण भावांच्या नात्यासाठी खूपच महत्त्वाचे मानले जातात आणि अटूट बंधनाची मानले जातात. भाऊ बहिणीला रक्षणाचं वचन देतो आणि अशा पद्धतीने आपण हे रक्षाबंधन सेलिब्रेट करत असतो. हे रक्षाबंधन अजून स्पेशल यासाठी आहे कारण आमच्या बाळांचं हे पहिलं रक्षाबंधन आहे. म्हणजे याआधी पण रक्षाबंधन झालं मागच्या वर्षी, बट तेव्हा ती खूप लहान होते, त्यामुळे त्यांना एवढं कळत नव्हतं, एवढे फोटोज वगैरे ते काढू देत नव्हते. तर यावर्षी जरा चांगला रिस्पॉन्स केला आणि छान फोटोज वगैरे क्लिक करू दिले. आणि आम्हाला रक्षाबंधनला काय गिफ्ट्स मिळाले त्याचा एक स्पेशल व्लॉग करेल, बट तो आता नाही. आता सध्या व्लॉगची खूप गर्दी आहे, म्हणजे कामांची गर्दी आहे, सो त्यामुळे आता मी नाही करणार. 8-1 दिवसामध्ये मी एक स्पेशल व्लॉग करेल, त्यात सगळे माझ्या रक्षाबंधनचे गिफ्ट्स तुम्हाला मी ओपन करून दाखवेल. आणि लक्षूलाही आदिबाळांनी एकदम छान गिफ्ट दिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवेल. ते कसं आहे नक्की कमेंट करा. आणि मला माझी पण गिफ्ट्स तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करा. आता आरत्या वगैरे लावून मस्त छान आजचा फुल डे एक्सप्लोर झाला. आणि पूजेची ही सगळी तयारी झालेली आहे, औक्षण झालं, सगळ्या पद्धतीची तयारी होऊन गेली. इकडे बघा लक्षूचं रक्षाबंधन सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. आणि हे गिफ्ट आहे, बट या गिफ्टमध्ये ओपन केल्यावर नेमकं काय आहे ते तुम्हाला नंतर कळेल. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन व्हिडिओज बघायला विसरू नका. आणि असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. लवकरच भेटू अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी. अँड आज आपला दुपारून मे बी किंवा संध्याकाळी मी व्लॉग पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन, पूजेची तयारी किंवा पूजेचं काय कसं चाललेलं आहे. आणि शक्य झाल्यास काही डिटेलिंग्स पण